नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण सामान्य ज्ञान व स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असलेले प्रश्न पाहणार आहोत। चला तर सुरू करूया। नाबार्डची शिफारस करणारी समिती कोणती? नाबार्डची शिफारस करणारी समिती आहे शिवरामन समिती। गाय व्यायल्यानंतर ताबडतोब काढलेल्या दुधास काय म्हणतात? गाय व्यायल्यानंतर ताबडतोब काढलेल्या दुधास कोलोस्ट्रम असे म्हणतात। सेन्सॉर बोर्ड टिंबटिंब प्रयोगांना मान्यता देते। सेन्सॉर बोर्ड चित्रपट या प्रयोगांना मान्यता देते। रॅम या शब्दाचा पूर्ण विस्तार फुल फॉर्म काय आहे? रॅम या शब्दाचा पूर्ण विस्तार आहे रँडम ॲक्सेस मेमरी। तामिळ भाषेला भारताव्यतिरिक्त सिंगापूर व या देशात अधिकृत भाषेचा दर्जा आहे। तामिळ भाषेला भारताव्यतिरिक्त सिंगापूर व श्रीलंका या देशात अधिकृत भाषेचा दर्जा आहे। भ्रमणध्वनीमधल्या तंत्रज्ञानाला सहाय्य करणारे माहिती तंत्रज्ञान कोणते? भ्रमणध्वनीमधल्या तंत्रज्ञानाला सहाय्य करणारे माहिती तंत्रज्ञान आहे CDMA। सरपंचांची थेट जनतेतून निवड करावी याबाबत नेमलेल्या समितीचे अध्यक्ष कोण? सरपंचांची थेट जनतेतून निवड करावी याबाबत नेमलेल्या समितीचे अध्यक्ष आहेत सुधीर ठाकरे। हैदराबाद संस्थान भारतात विलीन करण्यासाठी सरकारने केलेली पोलीस कारवाई कोणती? हैदराबाद संस्थान भारतात विलीन करण्यासाठी सरकारने केलेली पोलीस कारवाई आहे ऑपरेशन पोलो। कोणत्या कायद्याने मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघ निर्माण करण्यात आले? 1909 या कायद्याने मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघ निर्माण करण्यात आले। खालीलपैकी अचूक वेबसाईट ॲड्रेस लिहिण्यासाठी पद्धत कोणती? योग्य पद्धत आहे www.google.com। भारताने 1974 मध्ये कोणाच्या निरीक्षणाखाली अणुचाचणी केली होती? भारताने 1974 मध्ये राजा रामण्णा यांच्या निरीक्षणाखाली अणुचाचणी केली होती। भारतात टिंबटिंब हे फ्रेंचांचे प्रमुख व्यापारी केंद्र होते। भारतात पॉंडिचेरी हे फ्रेंचांचे प्रमुख व्यापारी केंद्र होते। आर्द्रता कमी झाल्यास ध्वनीवर काय परिणाम होतो? आर्द्रता कमी झाल्यास ध्वनीचा वेग कमी होतो। खालीलपैकी कोणते भारतीय राज्य हे तिन्ही बाजूंनी बांगलादेशने वेढलेले आहे? त्रिपुरा हे भारतीय राज्य तिन्ही बाजूंनी बांगलादेशाने वेढलेले आहे। बांगडी रोग कोणत्या पिकावर पडतो? बांगडी हा रोग बटाटा या पिकावर पडतो। राज्यघटनेत कल्याणकारी राज्याची घोषणा कशाच्या माध्यमातून करण्यात आली आहे? राज्यघटनेत कल्याणकारी राज्याची घोषणा राज्य धोरणाची निर्देशक तत्त्वे या माध्यमातून करण्यात आली आहे। अमरवेल ही टिंबटिंब वनस्पती आहे। अमरवेल ही खोडावर वाढणारी परजीवी वनस्पती आहे। महिला आणि लहान मुले यांना मानवी तस्करांच्या तावडीतून वाचवण्यासाठी रेल्वे संरक्षण दलाने कोणते ऑपरेशन सुरू केले आहे? ऑपरेशन आहट हे ऑपरेशन सुरू केले आहे। 2011च्या जनगणनेनुसार हिंदूचे सर्वात कमी प्रमाणात असलेले राज्य केंद्रशासित प्रदेश कोणते आहे? लक्षद्वीप हे केंद्रशासित प्रदेश आहे। आधुनिक भारतात स्थानिक स्वराज्य सरकार टिंबटिंबने सुरू केले। आधुनिक भारतात स्थानिक स्वराज्य सरकार लॉर्ड रिपन यांनी सुरू केले। कुफरच्या पेशी यामध्ये आढळतात। कुफरच्या पेशी यकृतमध्ये आढळतात। देशबंधू ही पदवी कोणत्या स्वातंत्र्य सैनिकांशी संबंधित आहे? देशबंधू ही पदवी चित्तरंजन दास
या स्वातंत्र्य सैनिकांशी संबंधित आहे? पर्यावरण संरक्षणासाठी प्लास्टिक द्या आणि सोने घ्या ही योजना कुठे सुरू करण्यात आली आहे? ही योजना जम्मू आणि काश्मीर येथे सुरू करण्यात आली आहे. क्षेत्रफळाच्या आधारे भारतातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणता आहे? क्षेत्रफळाच्या आधारे भारतातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आहे नागार्जुन सागर श्रीशैलम. खालीलपैकी कोणास संगणकाचा जनक असे संबोधले जाते? चार्ल्स बॅबेज यांना संगणकाचा जनक असे संबोधले जाते. सुनील बहादूर कोणत्या खेळाशी संबंधित आहे? सुनील बहादूर लॉन बॉल्स या खेळाशी संबंधित आहे. सेल पेशी हा शब्द सर्वप्रथम कोणत्या इंग्रज शास्त्रज्ञाने वापरला होता? सेल हा शब्द रॉबर्ट हुक या इंग्रज शास्त्रज्ञाने वापरला होता. खालीलपैकी कोणते भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक आहे? इंदिरा पॉइंट हे भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक आहे. खालीलपैकी कोणत्या प्रकारचे वाघ हे सुंदरबनमध्ये आढळत असून ते केवळ खारफुटीच्या जंगलात राहणाऱ्या वाघांची संख्या दर्शवितात? भारतीय रॉयल बेंगॉल टायगर. खालीलपैकी कोणत्या राज्यात भारत हा आपला पहिला कचऱ्यातून हायड्रोजन वेस्ट टू हायड्रोजन हा प्रकल्प उभारत आहे? महाराष्ट्र या राज्यात भारत हा आपला पहिला कचऱ्यातून हायड्रोजन हा प्रकल्प उभारत आहे. चौथाई व सरदेशमुखी हे कर कोणी लावले होते? चौथाई व सरदेशमुखी हे कर छत्रपती शिवाजी महाराज यांनी लावले होते. माहिती अधिकार अधिनियमन 2005 लागू करणारे पहिले भारतीय राज्य कोणते आहे? माहिती अधिकार अधिनियमन 2005 लागू करणारे पहिले भारतीय राज्य आहे तामिळनाडू. मुंबईत सोशल सर्व्हिस लीगची स्थापना कोणी केली होती? मुंबईत सोशल सर्व्हिस लीगची स्थापना NM जोशी यांनी केली होती. बटाट्याचा कोणता भाग खाण्यायोग्य असतो? बटाट्याचा खोड हा भाग खाण्यायोग्य असतो. नैसर्गिक निवडीचा सिद्धांत कोणी मांडला होता? नैसर्गिक निवडीचा सिद्धांत चार्ल्स डार्विन यांनी मांडला होता. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज